हा जो सिमेंटचा धक्का आहे हा अनेक वर्षापासून इथे आहे. नागरी वस्तीच्या जवळ असणारा हा सिमेंटचा जो धक्का आहे हा धक्का अतिशय घातक आहे लोकांच्या आरोग्यासाठी. या सिमेंटच्या धुळीपासून जो PM 2.5 जो कण बाहेर पडतो, हा जो कण आहे जो तुमच्या फुफ्फुसामध्ये डायरेक्ट जाऊ शकतो. आणि या कणाचं जे काही रिसर्च सेंटर्स वाल्यांनी रिसर्च केलेलं आहे याच्यापासून तुम्हाला कॅन्सरचा धोका संभवतो. याच्यापासून तुम्हाला फुफ्फुसाचे वेगवेगळे आजार संभवतात. तुम्हाला सातत्याने ब्रोंकायटिसचे आजार, त्याच्यानंतर तुम्हाला सतत सर्दी खोकला या सगळ्या गोष्टी संभवतात. आणि याचा सगळ्यात मोठा धोका हा लहान मुलांना, नवजात अर्भकांना, शिशूंना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा धोका आहे. तर असा हा जो सिमेंटचा धक्का आहे, हा जो धक्का आहे हा याच्यावरती लाखो टनाचं सिमेंटची आवक जावक होते. आणि हा इथून नागरी वस्तीपासून लांब असावा म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. 2 वर्षापूर्वी आम्ही रेल्वेच्या DRMना भेटलो होतो कल्याण विकासिनीच्या माध्यमातून. आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही हा सिमेंटचा धक्का आहे हा नागरी वस्तीपासून लांब न्या, एखाद्या औद्योगिक क्षेत्रामध्ये न्या, किंवा तुम्ही हा तुमच्या रेल्वेच्या रिमोट एरियामध्ये कुठेतरी तुम्ही तो हलवा. परंतु त्यावेळेचे तत्कालीन DRM होते. या DRMने आम्हाला सांगितलं की हा सगळा पॉलिसी डिसिजन आहे, रेल्वे बोर्डाकडे हा सगळा प्रकरण पाठवावे लागेल आणि मग त्यानंतर आपल्याला याच्यावरती विचार करता येईल. परंतु त्यांनी त्याच्यानंतर काय केलं हे माहित नाही. त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांना पुन्हा एकदा आम्ही परत प्रयत्न केला, पत्रव्यवहार केला, आयुक्तांना भेटलो होतो, महापालिका आयुक्तांना. आणि आम्ही नुसतं पत्रव्यवहार आणि हा विषय पुढे आणणं असं नाही, तर याच्यासाठी आम्ही काय उपाययोजना करता येतील यासाठी सुद्धा आम्ही सूचना केलेल्या आहेत. याच्यामध्ये फॉग कॅनन मशीन लावता येईल, तुम्हाला वॉटर स्प्रिंकलर सातत्याने इथे वापरता येईल, तरी सुद्धा या गोष्टी करण्यात आलेल्या नाही. किंवा या पूर्ण शेडला, म्हणजे याचं पूर्ण जे क्षेत्र आहे हे पूर्ण कव्हर शेड उभारावं अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा आम्ही केल्यात. परंतु आरोग्याचा प्रश्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कुठल्याच अधिकाऱ्याच्या अजेंड्यावर येत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठमोठे गृहसंकुल आहेत, म्हणजे लोग्राम असेल, त्याच्यानंतर तुमचं मेट्रो ग्रँड असेल, त्याच्यानंतर तुम्हाला इकडे बघाल तर तुम्ही धनलक्ष्मी टॉवर्स आहेत, त्यानंतर जवळपास असलेली दाट लोकवस्ती जिच्यामध्ये कोळशेवाडी येतं, मंगलराघव नगर येतं, परशुरामवाडी येते, सिद्धार्थनगर येतं, आनंदवाडी येते. हा सगळा जो परिसर आहे हा किमान 3 ते 4 किलोमीटरच्या परिघातला परिसर आहे. आणि हे जे घातक कण आहेत PM 2.5, हे जे घातक कण जे सिद्ध झालेले आहेत, रिसर्च सेंटरकडनं सिद्ध झालेले आहेत, त्याच्यावर अनेक रिपोर्ट्स आहेत. यांनी स्पष्ट केलेलं आहे की हा जो कण आहे हा किमान 15 किलोमीटर पर्यंत वाहू शकतो, इतका तो लहान आणि हे आहे. जो PM 10 किंवा 20 जो कण असतो हा तुमच्या कुठेतरी नाकामध्ये किंवा घशामध्ये अडकला जातो. परंतु PM 2.5 जो सिमेंट धुळीपासून निघतो हा कण तुमच्या डायरेक्ट फुफ्फुसापर्यंत श्वसनाच्या मार्गातून जातो. आणि ही अतिशय भयंकर गोष्ट आहे. तुम्ही कल्याण पूर्वेतील कोणत्याही हॉस्पिटलला जा, तुम्हाला लहान मुलांना वाफ देताना त्यांना तो मशीन लावलेली तुम्हाला दिसेल. अतिशय ही सगळी गंभीर गोष्ट आहे. ही आपल्या लक्षात येत नाही. इथल्या कुठल्याही लोकप्रतिनिधींनी हे मनावर घेतलेलं नाहीये. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. मला असं वाटतं ज्येष्ठ नागरिकांना ह्याच्यापासून सगळ्यात मोठा धोका आहे. त्यांना सातत्याने अस्थमा होणं, दमा होणं आणि त्यांना सातत्याने सर्दी होणं. तुम्ही मध्येच एक न्यूज बघितलेली असेल की वॉकिंग निमोनिया काय, तर तुम्ही चालता फिरता असता परंतु तुम्हाला तो निमोनियाचा एक आजार तुमच्यामध्ये असतो. तुम्हाला सातत्याने सर्दी होणं, कफ होणं, हा जो प्रकार आहे तो या सगळ्या पोल्युशनचाच भाग आहे. आणि या पोल्युशनमध्ये हे सगळ्यात घातक जे आहे ते सिमेंट धूळ आहे. सिमेंट धूळ पासून निघणारं जे मॉलिक्युल्स आहेत PM 2.5 हे अतिशय घातक आहेत. तुमचे मोठे कण आहेत ते तुमच्या पंख्यावर, तुम्हाला तुमच्या फर्निचरवर, तुमच्या घरामध्ये लादीवर तुम्हाला बघायला मिळतील. परत 2.5 जो कण आहे, जो PM 2.5 कण, हा याचा सायंटिफिकली तो प्रूव्ह आहे की हा इतका घातक आहे. आणि हा कण जो आहे जो थांबवण्यासाठी तुम्हाला N95 मास्क वापरावे लागतील. N95 मास्कने सुद्धा हा 2.5 सिमेंट धुळीपासून उत्पन्न होणारा जो कण आहे हा फक्त तुम्हाला 90 ते 95% रोखू शकतो. म्हणजे 5% तुम्ही N95 मास्क वापरल्यानंतर सुद्धा तुम्हाला हा धोका कायम राहतो. तर हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि याचा धोका मी जसं बोललो की लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांना अतिशय मोठा धोका आहे.
आणि याच्यापासून सातत्याने आजारी असणं आणि जो काय मॉर्निंग वॉकिंग निमोनिया जो म्हणतो आपण, हा वॉकिंग निमोनिया म्हणजे तुम्हाला सातत्याने सर्दी होणं, खोकला होणं, कफ सारखं वाटणं, घशामध्ये खवखव होणं, हा सगळा जो प्रकार आहे याच पोल्युशनचा भाग आहे. आणि या पोल्युशनच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्यावरती मोठा प्रश्न निर्माण केलेला आहे. आणि म्हणूनच आम्ही सातत्याने हा सिमेंट धक्का, जो अतिशय लाखो टनाचं सिमेंट या ठिकाणी उतरलं जातं आणि याच ठिकाणावरून ते हलवलं जातं, हजारो ट्रक्सच्या माध्यमातून या सिमेंटचं जो आवक जावक होते, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि हे नागरी वस्तीपासून हलवावं यासाठी पुन्हा एकदा इलेक्शनच्या अगदी तोंडावरती पुन्हा एकदा मी पत्रव्यवहार DRM कडे केलेला आहे, रेल्वे बोर्डाकडे केलेला आहे आणि माननीय आयुक्तांकडे केलेला आहे. नुसतं तक्रार करून आम्ही थांबलो नाही, तर याच्यामध्ये सूचनाही केलेल्या आहे. फॉग कॅनन मशीन लावावी, वॉटर स्प्रिंकलर इथे लावण्यात यावे, किंवा हे पूर्ण परिसर हा क्लोज कवर्ड शेड तरी त्यांनी किमान हे करावं, जोपर्यंत हा धक्का तुम्ही हलवत नाही. मी इथल्या नागरिकांना आणि या सगळ्या परिसरातील गृहसंकुलांना नम्र विनंती करतो, आव्हान करतो की त्यांनी हा जो सगळा आरोग्यासाठी घातक असलेला विषय आहे, हा त्यांनी त्यांच्या लक्षात घेतला पाहिजे. पत्रव्यवहार केला पाहिजे. रेल्वेला पत्रव्यवहार करा, तुमच्या लोकप्रतिनिधींना पत्रव्यवहार करा, कारण कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या अजेंड्यावरती हा विषय नाही आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि जरी आजूबाजूला मोठ्या श्रीमंत वस्ती असल्या, या वस्तीतल्या लोकांकडे कदाचित आता हे तुम्ही मेट्रो ग्रँड बघाल, या मेट्रो ग्रँडमध्ये 1.5 ते 2 करोडचे फ्लॅट्स आहेत आणि या फ्लॅट्समध्ये ते लोक स्वतःच्या घरामध्ये एअर प्युरिफायर लावू शकतात. परंतु सर्वसामान्य काय करतील? आणि प्युरिफायर जरी तुम्ही लावले तरी एवढं मोठं जे तुमचं गृहसंकुल आहे, तुम्ही त्याच्यामध्ये गार्डनमध्ये तुमची लहान मुलं घेऊन येणार आहेत. आणि मी जसं मगाशी सांगितलं, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक यांना सगळ्यात मोठा धोका आहे. जो हा 2.5 हे जे कण आहे, हे डायरेक्ट कर्करोगाशी संबंधित आहेत. याचा रिसर्च आहे, हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा सिमेंट धक्का या मानवी वस्तीपासून लांब हलवला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या सिमेंट धक्क्याच्या परिघामध्ये येणारे 2 ते 5 किलोमीटरच्या परिघामध्ये येणाऱ्या सगळ्या वस्ती, या सगळ्या वस्तीतल्या ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष घातलं पाहिजे आणि या संदर्भात पत्रव्यवहार केला पाहिजे, असं मी त्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो. कोळशेवाडी असेल, आनंदवाडी असेल, गणेशवाडी असेल, त्याच्यानंतर तुमचा मंगलराघव नगर असेल, चिकनीपाडा असेल, शिवाजी कॉलनी असेल, काटेमानुली असेल, तिसगाव असेल, हे सगळे परिसर या घातक 2.5 PM 2.5 या कणाच्या माध्यमातून प्रभावित होणारे परिसर आहे. त्यांनी पुन्हा एकदा लक्ष घालावं आणि निवडणुकीच्या तोंडावरती हा पुन्हा एकदा विषय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, शासनापर्यंत पोहोचला पाहिजे, याचा प्रयत्न तुम्ही करा. धन्यवाद. आज